काय चाललेलं आहे? नसून सर्व वास्तवाचा ख्याती प्रकरण आहे. कोणत्या ख्याती चालू आहे? सत्ख्याती. अख्यातीचं मत काय आहे? ज्यावेळेस अन्यथा ख्यातीवादी म्हणतात, अन्यथा ख्यातीमध्ये दोन मत आहेत. एक आहे प्राच्यन्यायिक आणि एक नव्यन्यायिक. प्राच्यन्यायिक म्हणतो रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती येते. याचं कारण असं आहे की अन्य ठिकाणची म्हणजे अन्याची अन्य रूपाने अन्य ठिकाणी प्रतीती येणे. म्हणजे जंगलामध्ये असणारा किंवा त्या वारुळस्थ असणारा जो सर्प आहे त्या सर्पाची रज्जूच्या ठिकाणी सन्मुख म्हणजे प्रत्यक्ष समोर असलेल्या रज्जूच्या ठिकाणी प्रतीती येणं यालाच काय म्हणायचं, तर तो त्याच्या मतानुसार सांगतो अशा प्रकारे त्या ठिकाणी भ्रम होतो. अन्याचे अन्य ठिकाणी ज्ञान होणे ही त्याची प्राच्यन्यायिकाचं मत आहे. त्यावर नव्यन्यायिक म्हणतात की हे मत बरोबर नाही, कारण जर अन्याचे अन्य ठिकाणी ज्ञान होणे असं म्हणत असाल नेत्रदोषाने, परंतु नेत्रदोषाने हे दृष्टीचं सामर्थ्य वाढत नाही तर घटतं. मग जर निर्दोष नेत्र असेल तर पडद्याच्या पलीकडे सुद्धा दिसत नाही आणि जंगलामध्ये असणारं वारुळ, त्या वारुळावर असणारा सर्प तो इतके प्रतिबंध असताना सुद्धा समोर असणाऱ्या रज्जूवरती प्रतीत का होतो? तो होणार नाही, कारण प्रतिबंध असेल तर दृष्टीला वारुळस्थ सर्प या सर्मुख रज्जूवर दिसणार नाही. किंवा आणखीन एक तो असं सांगतो, जर मांडलं दिसतोच तर त्या वारुळाच्या ठिकाणी केवळ सर्पच नाही तर इतर झाडंही आहेत, वृक्ष आहेत, त्यांचीही प्रतीती सन्मुख असणाऱ्या रज्जूवरती यावी. म्हणून नेत्रदोषाने किंवा त्या ठिकाणी रज्जूवर नेत्रदोषाने ही जरी युक्ती दिली तरी रज्जूच्या ठिकाणी अन्याचे अन्य ठिकाणी ज्ञान होते असं म्हणता येणार नाही, कारण प्रतिबंध आहे किंवा नेत्रदोषाने हे दृष्टीचं सामर्थ्य घट्ट वाढत नाही. म्हणून तुमचं मत योग्य नाही. नव्यन्यायिक त्यांचं मत सांगताना सांगतात की अन्याचे अन्य ठिकाणी ज्ञान होत नसून अन्याचे अन्य रूपाने ज्ञान होते, अर्थात रज्जूचेच सर्परूपाने ज्ञान होते. ज्ञेय रज्जू मानायचा आणि ज्ञान हे सर्पाचं मानायचं. मग त्याचं खंडन करताना अख्यातीवादी असे म्हणतात की अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतं हे म्हणणे बरोबर नाही. ज्ञेय जर तुम्ही रज्जू मानत असाल तर ज्ञान हे रज्जूचंच माना. जर ज्ञेय डोंगर असेल, तुम्ही डोंगर पाहत असाल तर ज्ञान तुम्हाला मोहरीचं होणार नाही. त्याप्रमाणे रज्जू जर ज्ञेय असेल तर ज्ञान हे रज्जूचंच व्हायला हवं किंवा ज्ञान ज्ञेय जे असतं त्याचं ज्ञान होतं. म्हणून तुम्ही रज्जूचं सर्परूपाने ज्ञान असं म्हणू शकत नाही, असं ख्यातीवाद्याने अन्यथा ख्याती म्हणजे असणारा नव्यन्यायिक त्याचं खंडन केलं. अख्यातीवादी मत सांगताना म्हणतात, ज्यावेळेस सर्पाची प्रतीती रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती येते त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती ही रज्जूपर्यंत जाते, परंतु मंदांधकार असल्यामुळे किंवा पूर्ण प्रकाशाचे त्या वृत्तीला त्या दृष्टीला साह्य नसल्यामुळे त्या रज्जूचे इदम रूपाने म्हणजे सामान्य रूपाने प्रत्यक्ष ज्ञान होते. हे काहीतरी काय आहे असे प्रत्यक्ष ज्ञान होते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी सर्पाच्या पूर्वी पाहिलेल्या सर्पाची स्मृती होते, अर्थात स्मृती ज्ञान होते. आणि एकाच काळी एकाच वेळी त्या वृत्तीला तो म्हणतो की प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इदम रूपाने सामान्य रूपाने प्रत्यक्ष ज्ञान आणि त्याच काळी स्मृती रूपाने सर्पाचं स्मृती रूपाने ज्ञान हे होतं. आणि एकाच काळी ते दोन्ही ज्ञान झाल्यामुळे त्या ठिकाणी विवेक करता येत नाही, म्हणजे स्मृती ज्ञान वेगळं आणि प्रत्यक्ष ज्ञान वेगळं असा विवेक न करता आल्यामुळे अविवेकालाच ते त्या ठिकाणी भ्रम मानतात. मग स्मृती हा सर्प आहे असं ज्ञान न मानता सर्पाचं स्मृती ज्ञान आणि इदम रूपाने प्रत्यक्ष ज्ञान, सर्प अंशामध्ये स्मृती ज्ञान मानतो आणि इदम रूपामध्ये हे काहीतरी आहे यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान मानतो. परंतु ज्यावेळेस रज्जूवरती आपल्याला सर्प प्रतीत होतो त्यावेळेस प्रतीत झाल्याच्या नंतर ज्याला प्रतीतीला येतो सर्प दिसतो तो घाबरतो, पळतो किंवा त्याच्या ठिकाणी भय उत्पन्न होतं. परंतु त्याचं खंडन करताना सत्ख्यातीवादी म्हणतात, हे तुझं म्हणणं बरोबर नाही, कारण स्मृती ज्ञानामुळे भय किंवा कंप भय होणे किंवा पळणे हे घडवू शकत नाही. कारण पूर्वी पाहिलेल्या वाघाची जशी उदाहरणार्थ आता स्मृती झाली तरी त्याची काही भीती वाटत नाही, तसं पूर्वी पाहिलेला सर्प
त्या ठिकाणी त्याचं ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्याच्या नंतर पळणेही घडू नाही किंवा भीतीही वाटू नाही, परंतु वाटते, म्हणून स्मृतिज्ञान मानणं योग्य नाही. किंवा असंही सांगितो, स्मृतिज्ञानाचा विषय किंवा पदार्थ हा प्रत्यक्ष समोर नसतो, परंतु स्मृती ज्याची मानतो तो सर्प तुला त्या ठिकाणी रज्जूवरती भासतो, म्हणून स्मृतिज्ञान तुला सर्प अंशामध्ये म्हणता येणार नाही. किंवा वृत्तीला एकाच वेळी दोन ज्ञान होत नाहीत. तू म्हणतो इदम रूपाने त्या रज्जूचं प्रत्यक्ष ज्ञान आणि सर्पाचं स्मृतिज्ञान हे एकाच वेळी वृत्तीला होतं, असंही तुला म्हणता येत नाही, कारण वृत्ती एका वेळी एकाच ज्ञानाला विषय करीत असते, असं सत्ख्यातीवाद्यांनी खंडन केलं. एकाच वेळेला दोन ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे कोणाचं खंडन केलं काय? स्मृतिज्ञानाचं खंडन केलेलं आहे. स्मृती म्हणता येत, कारण स्मृतीमध्ये बरं का तर जे काही विकार होतात ना, एखाद्या माणसाला सर्प पाहिल्यानंतर ती स्थिती झाली, धावतो, पळतो, हे करतो, ते करतो, आणि पुढे कालांतराने त्याला त्या वाघाची काय झाली, आठवण झाली, काय झाली म्हणजे स्मरण झालं, स्मृतीने पळतो होतो. आता काही विकार होतो, पण स्मृती ज्या अर्थी आणि दोरीवरती सर्प बसतो त्यावेळेला भयकंपाती आहे ना, घाबरतो तो. काय ती गोष्ट सांगितली त्यांनी मला, नाही का, कोणीतरी ग्रस्त आम्ही ते हे करत असताना गाडी वाहक होता, एका ठिकाणी हनुमंताचं मंदिर होतं. तर म्हणलं महाराज जरा मंदिरात दर्शन करून येतो. म्हणलं या बा. मग तिकडून आला तो, घाबरा झाला बा, सगळा घामाने काय झालं, बोलणंही होईना. मला वाटलं बा अशी स्थिती काय झाली, कोणाच माहिती, कोणी याला मारलं का काय केलं का काय. म्हणले महाराज वाचून आलो, ही ईश्वराची कृपा. तर कसं काय घडलं, तर म्हणलं दर्शन करायला गेलो, मारुतीबाचे 2 पाय असते ना हनुमंताचे, आणि तिथं कोण बसला होता. तर म्हणलं ईश्वराची कृपा तिथंच थांबला. कुठं थांबला, आम्ही पाहिल्याबरोबर माझी काय स्थिती झाली, जावी त्याच्या वंशात तेव्हा करे. ऐका, असे स्मृती ज्ञानात होते का? स्मृती ज्ञानात होते का? तुम्हाला सर्पाची आठवण झाली, पळता का तुम्ही? आणि त्याचं काय होतं, म्हणून स्मृती ज्ञानाचं खंड आहे. स्मृती ज्ञान म्हणता येत नाही. काय काय मग एक स्मृती त्याचं खंडन, आणि दुसरं कोणतं नाही, दुसरं कोणतं एकाच वेळेला 2 ज्ञान होत नाही. वृत्तीला किती ज्ञान होते एकाच वेळेला, त्याचंही खंडन. मग तुमचं मत काय नाही, योग्य नाही. मग आता दुसरा ख्यातीवादी, थोडं लक्षामध्ये काही विचार, हा सगळा विवर्तवाद आहे. कोणता वाद आहे, नाही का, नसून सर्पाची प्रतीती येते, कशी असून का नसून, कोणता वाद म्हणायचा, पहिला कोणता सांगितला, अंदाजात वाद पटत नाही, म्हणून मग कोणता वाद, अजातवाद सांगितला ना गुरुजीने, नाही का, आत्माचा आनंद रूप हे पटलं, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रही नाही, आहे का, असं सांगितलं ना. पण भासते याची वाट काय, इथून सर्पाच्या याला काय झालेली आहे सुरुवात. माझा जर तो भासतो तिथे, मग कोणाच्या ठिकाणी भासतो, ज्याच्या ठिकाणी भासेल त्याला तुम्ही काय करा आम्हाला सांगा. माझा त्याचं उत्तर काय आहे, म्हणलं हे बा अत्यंत असत आहे. कोण आहे का, संसार. वंद्यापुत्राप्रमाणे काय आहे, वंद्यापुत्र कुठे आहे म्हणून विचारलं तर कुठे सांगता येतो का, त्याचं ठिकाण सांगता येते का. मग संसार आहे कोणाप्रमाणे, तो कुठे आहे काही सांगता येत, पण भासतो याची तुम्ही नाही का. तो काय भासतो ना, मग तो का भासतो याची विवर्तवाद आहे. कोणता, कशा करता विवर्तवाद,
अरे नसून भासतो हे सांगितलं पाहिजे ना. मग कोणत्या वादात? म्हणजे अध्यासवाद. काय कोणता वाद? आता थोडा कठीण भाग आहे. मग नाही तर भासतं, मग त्याच्याकरता दोरीचा पद्धत ठरलाय. हे 5 लोक आहे ना, 5-6 लोक. मग त्यांना दोरीवरती सर्प काय केला? भासला. आणि पुढे दोरीच्या संधानाने काय झाला? मग भासला. प्रत्येकाची मत आहे. काय एक मत आहे का भिन्न भिन्न मत आहे? पहिला कोणता? दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. आता सत्ख्याती वाद्याचं तुम्हाला 2-3 वाद्याचं मत सांगता आलं पाहिजे. हे बरोबर सांगितलं आहे. आणि सगळं पुढे वाचा. सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूचे ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीचे ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. आतापर्यंत सांगितलं ना. सर्व ख्याताच्या मतामध्ये सर्पाचा काय भ्रम आहे. आता हे कोणाचं मत आहे? हा भ्रम मानत नाही. काय मानत नाही? दोरीवरती भासलेला सर्प सत्यच मानतो. काय मानतो? मग तर संगती लावतो ना आपली. शिंपलेवरती भासलेलं रजत खरं मानतो तो. त्याला विचारलं इतर लोक खोटं मानतात, तुम्ही खरं मानतात. म्हणलं खरं. तसं सांगतो जगत जे आहे ना, किती भूताचं आहे? मग प्रत्येक भूताचे अवयव कोणात आहे? कोणताही पदार्थ किती अवयवाचा आहे का? मग हे सांगायचं. म्हणजे सर्व पंचमहाभूतामध्ये जे संपूर्ण जगत आहे. शुक्तीमध्येही सुद्धा आपल्याला भासते ना, पंचमहाभूतच आहे. काय जसं शुक्तीमध्ये शुक्तीचे अवयव आहे. कोणाचे? त्याचप्रमाणे रजताचे सुद्धा काय आहे? अवयव आहे. शुक्तीच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते? शुक्ती. तसं रजताच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते? रजत. म्हणून रजत मिथ्या नसून काय? सत्य आहे. असं आहे. भ्रमामध्ये भासणारा पदार्थ आतापर्यंत तुम्ही सांगत होते मिथ्या आहे. मिथ्या नसून काय? असं मत आहे. पुढे खंडन करायचं आहे. वाचा. त्यावेळी रज्जूचे किंवा शुक्तीचे ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते. भ्रम आहे का सत्य उत्पन्न होते? त्याला विचारलं सत्य कसं काय उत्पन्न होते? रज्जूच्या ठिकाणी आपल्या सर्प, शुक्तीच्या ठिकाणी रजत. मग त्याला म्हटलं रजतापासून आपल्या शुक्तीपासून रजत कसं? तर शुक्तीतही किती महाभूत आहे? प्रत्येक पदार्थ किती भूताचा आहे? एखादा कमी केलाच नाही चालणार का? पंचमहाभूत कोणते? मसनातले का? अरे सर्व सृष्टी किती भूतापासून आहे? कोणती पंचमहाभूत आहे का रे? 5,000 शरीर आहे. जशी पंचमहाभूतापासून काय उत्पन्न होते? शुक्ती. तसं पंचमहाभूतापासूनही काय उत्पन्न होते? उत्पन्न शुक्ती सत्य आहे. तशी रजत एक आहे. मग रजत आलं लक्षामध्ये. शिंपलेवरती भासलेला रजत मिथ्या नसून काय आहे? कारण जगातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतांपासून उत्पन्न होतात. हे तुम्हाला आता 5व्या तरंगामध्ये सांगू. पंचीकरण म्हणजे काय वगैरे सगळे जे जगतातले पदार्थ आहे. अजून काय 6 भूतं निर्माण झालेली. मग किती भूत आहे? बरं का? तर तुम्हाला माहिती आहे का? काही लोक त्रिविधकरण मानतात. 3च भूतं मानतात. पृथ्वी, आप, तेज. बाकीचे काय करीत नाही. आणि बाकीचे काही दर्शनकार लोक 5 भूताचा. हे सगळं जगात ब्रह्मांड किती भूताचं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशापासून एक 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 भूत काय करायचं?
आकाशापासून वायू होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, असं पंचदशी शिकाल त्याच्यामध्ये भूतविवेक म्हणून सांगितलं आहे. चांगलं स्पष्टीकरण आहे. ते विचार चांगला झाला ना पंचदशी, आनंद वाटतो. काय वाटतो? नाहीतर तर पंचदशी म्हटल्यानंतर त्याला वाटते काही नाही, वरूनच खाली टाकतो. चांगला ग्रंथ आहे. भूतविवेक म्हणतात त्याला, कोश विवेक, भूतविवेक. म्हणजे सर्व पदार्थांचे अवयव पंचमहाभूतात आहेत. आहे का नाही? रजत तरी कोणापासून झालं? शुक्ती. शुक्तीत जसे शुक्तीचे अवयव आहे तसे रजताचे सुद्धा काय? मग शुक्तीच्या अवयवापासून शुक्ती उत्पन्न होते आणि रजताच्या अवयवापासून मग शुक्ती जशी सत्य आहे तसं रजतही काय सत्य आहे. आतापर्यंत उत्पन्न होते सांगितलं होतं का? भ्रम सांगितलं आजपर्यंत. काय सांगितलं? नाही ना, असून भासते का नसून भासते. आणि आता काय सांगायचं आहे? आता असून भासते. काय सांगायचं? शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. काय काय पंचमहाभूत आहे ना, त्याच्यात मिसळून आहे ना. कोणत्याही देहावर आहे. कोणाच्या याच्यामध्ये वायूचा अवकाश जास्त असतो. हे पक्षी उडतात ना, यांच्या याच्यामध्ये वायू जास्त आहे. काय मध्ये वर काय होतात? आपल्यामध्ये पृथ्वीचा अंश जास्त आहे, पण आपल्याला उडता येत नाही. बरं का? चाललाय सरकारचं विमान जसं आकाशात उडते तसंच माणसाला सुद्धा काय आलं पाहिजे. चालले प्रयत्न कोणाचे, तुमच्या आमच्यासारख्याचे का? आपलं डोकं म्हणजे का तो पिठवण्याचं ठिकाण. ते खरंच आहे ना, तुम्हाला माहिती नाही. हे एखाद्या वेळेला याचा बिघाड झाला कशाचा, विमानाचा. विमान कुठंच ते आणि खाली पडला, बिघत जगेल का तो? मग पंख असतात ना त्याचे, चाललाय त्यांचं जरा आणि विमानाला अपघात होण्याची पाळी आली तर लगेच ते साधन घेतलं की पक्षासारखा उडेल तो. असं चाललेलं आहे बा. आणि ते मानावं लागतंय. उद्या आणि आज ना उद्या तो प्रयोग सिद्ध होणार आहे. पूर्वी इथला मनुष्य कुठं अमेरिकेशी बोलत होता का? सत्य झालं ना. माणूसही दिसते आणि पुन्हा काय दिसतो? बोलताना दिसतो. आणि कुठे आहे तुमचे काय ना, नेमाडे डॉक्टर आहे ना, त्यांचा मुलगा रशियाला शिकतो. कुठे? आणि ते मोबाईलमध्ये तो आपल्याशीच बोलतो. काय बोलतो? आहे कुठं? आणि बोलतो कुठं? आपल्याशी हिंदुस्थान. किती विज्ञान पुढे गेलेलं आहे. जाऊन आपल्याला विज्ञानाचा विचार करत आहे, सर्पाचा विचार करत. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत, मिथ्या नाहीत. शुक्तीच्या अवयवापासून कोण उत्पन्न होत आहे? मग शुक्ती मिथ्या आहे का सत्य आहे? तसं रजताच्या अवयवापासून कोण उत्पन्न होत आहे? मग रजत सुद्धा सत्य मिथ्या नसून काय? दोरीवर शिंपल्यावर भासलेलं रजत तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिथ्या नसून काय? कोणाचं मत आहे? त्या सत्य रजतावयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते आणि शुक्तिज्ञानाने रजताचा आपल्या अवयवांमध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. आता पण दुसरा प्रश्न आला, खरोखरच जर रजत उत्पन्न होते मग शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर रजत काय झालं पाहिजे? अरे खरं रजत उत्पन्न झालं ना, मग शुक्तीचं ज्ञान झालं तर खरं रजत काय झालं पाहिजे? दिसलं पाहिजे. मग दिसत का नाही? तर शुक्तीच्या ज्ञानाने रजत ध्वंस भाव होते. काय भाव आहे? एक उत्पन्न झालं की एक काय होते? मग
त्याच्यामध्ये होते, त्याचं खंडन करायचं आहे वाचा. अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्तिरजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते, म्हणून सत्ख्याती मांडणे योग्य आहे. मग तो काय होतं बरं का, त्याच्यामध्ये शुक्तीचं का ज्ञान झालं म्हणजे रजताचे अवयव ध्वंस पावतात. शुक्तीत कुठे पण ध्वंस पावतात शुक्तीमध्ये. पुढे आपल्याला खंडन करायचं आहे. म्हणून वर दिसणारं जे रजत आहे ते रजत भ्रम नसून मिथ्या नसून काय आहे, शुक्ती सत्य, रजतही ब्रह्मही सत्य आणि जगतही वेदांताचा चिंता आहे ब्रह्म सत्य. पुढे जगत जोरात म्हणायचं हे कोणाचा सिद्धांत आहे. आणि इतरांचा काय आहे, जगतही सत्य आणि ब्रह्मही. आपल्या याच्यामध्ये अद्वैतवाद आहे. पुढे महाराज, याप्रमाणे 5 ख्यातिवाद्यांचे मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसरा आपले मत सांगतो. त्यात असत्ख्याती, आत्मख्याती, दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि अख्याती या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जुसर्प किंवा शुक्तिरजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय, त्याचा उलगडा करून सांगा. शिष्याची शंका धराय. माझा शिष्याची शंका काय आहे, तर म्हटलं ख्यात्या सांगितल्या ना 5 का 6 आहे ना, त्याच्यामध्ये 4 ख्यात्या काय झाल्या मला पटल्या की. म्हटलं ते सर्प जो वास्तव तो सत्य नसून काय आहे. पण शेवटच्या ख्यातीमध्ये काय सांगितलं, मग हे मत सत्य मानायचं का मिथ्या मानायचं अशी शंका कोणाची आहे. मग सत्ख्यातीवाद्याचंच मत बरोबर आहे कशावरून. अरे नाही लागलं कोणाचं खरं मत तेच खरं काय कशावरून. ते काय करा, कृपा करून काय करा. श्री गुरु, सत्ख्याती मतही असंगत आहे. अनुभवाशी त्याचा विरोध आहे. कारण शुक्तिज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वास असा अनुभव येतो की आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याचे पूर्वी व्यवहारिक रजत नव्हते, आता शुक्तिज्ञानानंतरही नाही. आमचा अनुभव कसा आहे, शिंपलीवर रजत भ्रम होण्याच्या पूर्वी रजत काय होतं, मिथ्याच होतं. भ्रमनावर्त झाल्यानंतरही नाही. मला तुम्ही सत्य मानता कसे. दोन्ही 3 वेळेला रजत आम्हाला कसं वाचलं, मिथ्या वाचलं. आणि सत्ख्यातीवाद्याने काय मानलं, मग ते सत्य का असा प्रश्न आहे. मग त्याचे 2-4 प्रकारचे आहे. खरोखरच जर शुक्तीमध्ये रजत आहे, ध्वंस पावते, मग शुक्ती आम्ही जाळतो. मग त्याच्यामध्ये काय निघालं पाहिजे, कारण धातू जळत नसतो. धातू कुठे जळतो, जो जळत नाही त्याला काय म्हणायचं. लाकडं जळते तेव्हा जळत असतो का, तेव्हा का जळत नाही. तर धातू आहे, कोणत्याही म्हणा धातू, सोनं असो का चांदी असो का काही असो. नाही तर मग काय होईल, ते भाकरी जळते तवा जळते. मग तवा जसाच्या आहे का, जाऊ द्या. मग आता रजत आहे ना, धातू आहे का नाही तो रजत, अलग अलग आहे. मग शुक्तीमध्ये जर रजत आहे तर आम्ही शुक्ती काय करतो, जाळतो. रजताची काय झाली पाहिजे, प्रतीती आली पाहिजे. रजताची ज्या अर्थी प्रतीती येत नाही त्या अर्थी रजत सत्य आहे असं म्हणता येत. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीचे ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. याप्रमाणे रजत ज्ञानाचे पूर्वी म्हणजे भूतकाली, रजत ज्ञानाच्या वर्तमानकाली व शुक्तिज्ञानानंतर
म्हणजे भविष्यकाळी शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. ज्या वेळेला रजत प्रतीत होतं त्यावेळेला सुद्धा काय नव्हतं. बरं, त्याही वेळेला रजत नव्हतं. शुक्ती ज्ञानानंतरही काही नाही. व्यावहारिक रजत आहे का तिथे? आणि व्यावहारिक रजत असेल तर ज्ञानाने त्याचा नाश होऊ शकत आहे काय? व्यवहारिक साप कुठं दोरी आल्यानं जातो का? मग दोरीवरचा साप कोणाच्या ज्ञानात निवृत्त होतो? रोजीच्या ज्ञानाने आहे. जर खरोखरच जर रजत आहे काय बघा, शुक्ती ज्ञानाने त्याचा नाश होता कामा. हा त्रैकालिकात्यंताभाव सत्ख्यातीच्या मताने जमत नाही. हे पहा, म्हणजे भासण्याच्या पूर्वी रजत नव्हता. भासते कालातही पुढे शुक्तीच्या ज्ञानानंतरही तिन्ही वेळेला त्याचा काय नाही, भाव नाही. म्हणजेच काय आहे, त्याला त्रैकालिक अत्यंत भाव. भासण्यापूर्वी रजत नव्हतं, भासते कालातही आणि पुढे शिंपल्याच्या ज्ञानानंतरही असा अभाव सिद्ध होतो. असं असताना तुम्ही रजताला सत्य म्हणतात, हे म्हणणं तुमचं काय नाही. आणि असाच दोष त्यांनी अख्यातीवाद्यास दिला तरी त्यांचे सत्ख्यातीत तो दोष आहेच. त्यांनी दिला होता ना, स्मृती ज्ञान मानलं होतं. काय मानलं होतं? त्यावेळेला पदार्थ मानला का त्याने? स्मृती ज्ञानात काय मानलं? पदार्थ मानला ना. सामान्य प्रत्यक्ष आणि स्मृती आहे ना. मग तुम्ही अन्यथा ख्यातिवाद्याने सुद्धा काय दिलं होतं? पदार्थ मानला होता ना. आलं का लक्षामध्ये? आणि आता तुम्ही काय म्हणता, खंडन करते वेळी त्याचा काय मानत नाही तुम्ही, पदार्थ मानत नाही. आता खंडन चाललेलं आहे ना. दोरीवरती भासलेला किंवा रजत शुक्तीवरती भासलेला रजत जर खरं आहे असं जर आपण मानलं तर त्याचा अभाव होता कामा नये. काय होता? आम्ही त्याचा त्रैकालिक काय होतं, त्याचा भासण्याच्या पूर्वी नव्हतं, भासते कालातही आणि दोरीच्या ज्ञानानंतर हे केव्हा कळालं? अरे शुक्तीच्या ज्ञानानंतर. कधी कळालं? शुक्तीचं ज्ञान होण्याच्या पूर्वी रजत म्हणतो ना खरं. मग खरंच जर रजत आहे तर शुक्तीच्या ज्ञानाने निवृत्त होता कामा नाही. पुढे खंडन आहे कशाचं? सत्ख्यातिवादाचं काय पुढे? म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. शिष्य, महाराज सत्ख्याती मत असंगत आहे तर रज्जुसर्प शुक्तिरजत यांचे ज्ञानाचे वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. म्हणले तुम्ही खंडन केलं. असत्ख्यातिवादाचं काय केलं? पुढे आत्मख्यातिवादाचं काय केलं? अन्यथा ख्यातिवादाचं काय केलं? अख्यातिवादाचे सत्ख्यातिवादाचे. मग आता बरोबर मत आहे तरी अरे त्याचं खंडन केलं. मग तुम्ही तुमचं मत काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे का नाही का? पटलं तर घेऊ, नाही तर आम्ही ते म्हणलं काय आमच्या मत अनिर्वचनीय ख्याती सांगायची. आता कोणती? वेदांताला आपलं मत सांगायचं. आता श्री गुरु, हे शिष्य, वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. कोणाचं मत? आता वेदांताचं मत. कोणती ख्याती मानतात? सुंदर आहे. आता 2-4 पानावर अनिर्वचनीय ख्याती चालणार आहे. अनिर्वचनीय म्हणजे तुम्हाला सर्पाच्या विषयी कसा वाचतोय तर काही सांगता येत नाही. काय अनिर्वचनीय शब्दाचा काय? म्हणजे नाही निर्वचन. तुम्हाला सत्ताच्या
रज्जूवरती सर्प कसा बसला याचं काहीच सांगता येत असं आहे का? अनिर्वचनीय पदाचा अर्थ असा आहे. आता ते अनिर्वचनीय ख्याती सांगणार आहे, नसून भासतो. त्या ख्यातीच्या रीतीने ब्रह्मकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. आता आमच्या मताप्रमाणे, कोणाच्या ख्यातीप्रमाणे, अनिर्वचनीय ख्यातीच्या प्रमाणे त्याचे आम्हाला काय सांगायचे आहे आणि त्याची संगती कशी लागते. मग आमचंच मत बरोबर आहे असं आम्ही काय सांगतो? तर म्हटलं आमचं योग्य उत्तर आहे की ते, अरे समजा का 10 10 20 होतात. एकाने सांगितलं 12, एकाने सांगितलं 14 आणि एकाने सांगितलं 17. ही सारी मतं कशी आहे? चुकीची आहे. आणि 10 10 20 होते, मत कसं आहे? बरोबर आहे. तसं आमचं मत काय आहे? मग आमचं मत जर पटत नसेल तर तुमची मतं सांगा की. सगळी दूषित मत आहे. तेव्हा वेदांतशास्त्र आपलं मत सांगणार आहे. वाचा. शिष्य: श्री गुरु अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते, कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही ते. का अनिर्वचनीय ख्याती म्हणजे तुम्हाला काही सर्पाच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही का? बाकीच्याने काही का असणार चुकीची मतं सांगितली, पण काय केले? सांगितले की पाठ्यपुस्तक नाही बाबा, पाठ जरी झाल्या तरी सुद्धा परीक्षेत बसला की न परीक्षेत बसल्यापेक्षा त्याला 1 मार्क काय केला पाहिजे. मग तुम्हाला काहीच सांगता येत नाही का? त्याच्याकरता कोणती ख्याती सांगणार आता? अच्छा, पुढे. म्हणजे एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. म्हणजे बाकीच्याला काही का असेना, पण काय झालं चुकीचं का होईना, पण काय करा आणि तुम्हाला तर काहीच सांगता येत नाही. मग तुमचंच मत बरोबर आहे कसे करून? पुढे. मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? हा, चांगली आहे का? मत बरोबर आहे का चुकीचं आहे? आम्हाला कृपा करून काय करा. पुढे. श्री गुरु: हे शिष्य, अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे, पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. अनिर्वचनीय म्हणजे आम्हाला सांगता येत नाही असं नाही त्याचा. मग काय करायचं? कोणत्याच शब्दाने सर्प कसा वाचला हे सांगता येत असं पुढे तुला क्रमाक्रमाने काय करू? एकदम सांगितलं तर तुझ्या बुद्धीमध्ये काय होणार नाही ते. मग भासतो कसा? आलं का लक्षात? नाही तर भासतो इथून उत्पन्न झालेलं आहे नाही आहे का नाही? गुरुजीने सांगितलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी मग भासतो. हा झाला सिद्धांत. दृष्टांत कोणता? दोरीवरती सर्प नसून भासतो. आपलं काही सर्पाचे घेणं देणं आहे का? म्हणजे दृष्टांत आहे. काय दृष्टांत आणि सिद्धांत काय होतो? ज्ञानेश्वरीत किती दृष्टांत आहे. मग त्याच्यामध्ये नाही का संत कसे असतात? चला कल्पतरूचे दृष्टांत. चेतना चिंतामणीचे बोलते जे हे सगळे दृष्टांत आहे. चंद्रमय जे आला. दृष्टांत आणि सिद्धांत काय होतो? काय गुणामध्ये तुकामध्ये गुण. संताला कोणाचा जीव दृष्टांत दिला आहे काय? चंदनाच्या ठिकाणी काय असते? सगळं सुगंध असतो. संतांच्या ठिकाणी सगळे गुणच असतात. दैवी संपत्तीचे गुण. कशाचे गुण? अजून 16वा अध्याय व्हायचा आहे वाटतं. झाला का 16वा अध्याय? नाही. त्याच्यामध्ये अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग
दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय अहिंसा सत्यमतेजस त्याग शांति दया बुद्धेश्वरोलत्वम मार्दवमहि तेज क्षमा धृति शौच द्रोह नातिमानता भवंती संपदम. असं सुंदर सांगितलं. तुमच्या 13व्या अध्यायामध्ये 18 लक्षणं सांगितले. अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा क्षांती आर्जवम. असं तुझ्या भगवद्गीतेमध्ये अनेक दृष्टांतांनी सिद्धांत काय केलेले आहे, पटवून सांगितलेले आहे. दृष्टांत संताच्या वर चंदनाचे हात, परिसराही दीपानाही पाठी, सर्वांगी साखर. किती दृष्टांत दिले? 4 दृष्टांत दिले. एक चंदनाचा, एक परिसराचा, एक दिव्याचा आणि पुढे साखर. 4 दृष्टांतांनी सिद्धांत आहे. तसंच सर्पाचा दृष्टांत देऊन काय सांगतात? सिद्धांत सांगतात. ते आहे ना तुमच्या देव दृष्टांताने सिद्धांत काय होतो? मग सर्पाचा दृष्टांत कशा करता येईल? दोरीवर ते सर्प नसून काय होतो? तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नसून काय होते? पहिला प्रश्न आहे ना, आत्मा आनंद रूप आहे हे कळालं आम्हाला. आता तुम्ही सांगितलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी भासते याची. मग विवर्तवाद कोणता वाद? पहिला कोणता सांगितला? दुःख कालत्रयी आहे का नाही? अजतवादाचं लक्षण काय आहे? जगत नावाची वस्तू कालत्रयी निर्माण झालेली. कोणता वाद? दिसतो याची विवर्तवाद. कोणता वाद? संगती लावायला लागते. तशी विवर्तवादाने काय चाललेली आहे? संगती चाललेली आहे. विवर्त आहे ना, नाही तर भासतो. मग त्याची संगती काय केली पाहिजे? लावली पाहिजे. विवर्त म्हणजे अभ्यासवाद. कोणता वाद? दोरीवर ते भासणारा सर्व कसा आहे? अभ्यासवाद. मग दोरीच्या ज्ञानात त्याचा काय होतं? निवृत्ती होत असते. मग जर संसारच नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर भासतो. म्हणजे विवर्तवाद आहे. कोणता? मग दोरीच्या ठिकाणी सर्प नसून भासतो. मग त्याच्याकरता हे 5-6 काय? असत्ख्यातिवादी. पुढे 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 नाही, एकदम अख्याती आली ना. पुढे सत्ख्याती. आणि पुढे तुम्हाला विचारत नाही अजून, काळजी करू नका. सांगता आलं पाहिजे ना, नाही का? अख्याती म्हणजे कशी? आत्मख्यातिवादाचं मत कसं? त्याचं खंडन कसं केलं, नाही का? असत्ख्यातिवादाचं खंडन कसं केलं? कोणती ख्याती? कसंच खंडन केलं? मग असत्ख्यातिवाले म्हणतात की हे जगत वंद्या पुत्राप्रमाणे असत आहे आणि सर्व काही शून्य आहे. त्यावरती आत्मख्यातिवाले म्हणतात बरोबर आहे ना. तेच रज्जूचा आकार धारण करून सर्वरूपाने भासते. त्यावर त्या खंडन करताना आत्मख्यातिवाले म्हणतात की जर तुम्ही या सर्पाला असत मानता वंद्यपुत्राप्रमाणे, तर वंद्यपुत्राची प्रतीती येत नाही, तर या सर्पाची किंवा जगताची ही प्रतीती येऊ नये. ती येते मग त्याची वाट काय? त्याचं मत काय? बरोबर आहे. वंद्यापुत्राप्रमाणे जर असत आहे तर वंद्यापुत्राची प्रतीती येते का? आहे का नाही? आणि तुमच्या दोरीवरती बसलेल्या सर्पाची काय ते? मग तुमचं मत काय नाही? खंडन सांगणार आहे. त्याचं मत सांगता आलं पाहिजे. आणि पुढे काय? मग भासते कसा? कोणती ख्याती? त्याचं खंडन कसं आहे सांगायचं? आत्मख्यातिवाले म्हणतात आत्मख्यातिवाले म्हणतात त्यावरचे आत्मख्यातिवाले त्यांचं मत सांगतात की ते म्हणतात की ते आत्म्यालाच बुद्धी समजतात. क्षणिक विज्ञानवादी की बुद्धी ही क्षणिक आहे असं ते बुद्धीला विज्ञान म्हणतात. विज्ञान म्हणतात. विज्ञानालाच आत्मा मानला. हा विज्ञानाला
मानतात आणि ते क्षणिक आहे असं म्हणतात आणि बुद्धीच सर्पाचा आकार धारण करते आणि त्यावरती खंडन करताना अन्यथा ख्यातीवाले म्हणतात की बुद्धीच हे पहा त्याच्यात राहिलं का बुद्धी काय करते आकार धारण करते त्याला विज्ञानाचं म्हणतात. काय म्हणायचं ते विज्ञान कसं आहे क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे प्रथम क्षणी काय होतं ते उत्पन्न होतं, द्वितीय क्षणी ते त्याच्यात जगतं आणि तृतीय क्षणी माझी धारा काय असते सारखी काय असते त्याला आलंय विज्ञान धारा म्हणून पुढे तुम्हाला आणि त्यालाच ते लोक आत्मा मानतात. काय मानतात मग त्याचं खंडन करायचं त्याचं बरं का. जर तुमचं विज्ञान क्षणिक आहे काय आहे मग सरपैकी किती वेळ वाचला पाहिजे मग क्षणभर वाचतो का दोरीचं ज्ञान होईपर्यंत मग तुमचं क्षणिक विज्ञान काय नाही. एक झालं क्षणिक तुमचा आत्मा आहे तर त्याला काय होत नाही स्मृतीची संगती लागत नाही आहे का. कशी संगती लागत नाही. तो सांगतो एखादा म्हातारा आपल्या नातवाला काय करत होता मग खेळवत होता. आहे कधी लहानपणी असते ना तुम्ही पहा की मंगल कार्यालयामध्ये गेला म्हणजे ते लग्नाच्याच गोष्टी असते सगळ्या म्हणून त्या साधकाने जास्त वेळ मंगल कार्यात जाऊ नये कारण चांगलं जाईल ते नवरदेवाच्या आगल्यावर अक्षता टाकण्याच्या पूर्वी तुमच्या संघावर टाकल्या जाऊ द्या. मग कोणत्या गोष्टी असतात मग एखादा म्हातारा असतो 15-20 वर्षाच्या पूर्वी त्याचं काय झालेलं असते लग्न किती वर्षापूर्वी आणि आता 90 वर्षाचा आहे आणि 15-20 वर्षाच्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी सांगतो. असा घोडीवर काय होतं बसलो होतो आणि ते काय म्हणजे घोडा उधळला मी खाली काय झालं हे कधीची गोष्ट सांगतो तो 50 वर्षाच्या पूर्वी. माझा 50 वर्षाच्या पूर्वी गोष्ट सांगतो त्यावेळेला तो घेणारा आत्मा आता शिल्लक आहे का तो तेव्हाच काय झाला मग मेलेल्या आत्म्याची स्मृती नवीन आत्म्याला कसे कारण या आत्म्याला काय माहिती अशा आलं ना आहे का नाही म्हणतात काय ते स्मृती मानता येत नाही खंडन आहे त्याचं कोणाचं म्हणजे आत्मख्यातीवाद्याचं आहे का नाही. त्याला प्रत्यभिज्ञा म्हणतात. काय म्हणतात मागचं ज्ञान होणं याला काय म्हणतात प्रत्यभिज्ञा. प्रत्यभिज्ञेची संगती लागत नाही. आणि पुन्हा आणखी आलं लक्षामध्ये आत्मा हा क्षणिक आहे का क्षणिक विज्ञान आहे का नित्य आहे. त्यांच्या मतात क्षणिक आहे आपल्या मतामध्ये काय नित्य आहे म्हणजे त्याचा कधी नाश होऊ शकत त्याला काल परिच्छेद लागत नाही. आत्मा पूर्वी होता आताही आणि पुढे कोणत्या युगामध्ये आहे की नाही त्याची काय लागत नाही संगती लागत. आता हे कोणतं मत चाललं आहे आपलं अनिर्वचनीय 4-5 मतदारी येतात. असत्ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती अख्याती सत्ख्याती. आता कोणती ख्याती आहे मग तुम्हाला काही सांगता येत नाही का म्हणलं आम्हाला सांगता येते पण ते उद्या सांगू